नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हलव्याचं भरीत। त्याकरिता इथे मी हलवा घेतलेला आहे आणि हे असं चिरून घ्यायचं आहे मधनं आणि हे साफ करून घेतलेलं आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक टोप ठेवलाय। आता त्यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे। आता त्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालत आहे। हा आमचा घरगुती कोळी मसाला आहे, तो मी यामध्ये घालत आहे। पाव चमचा इतका मी हळद घालत आहे आणि इथे मी वाटण करून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे मी 2 चमचे यामध्ये घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आपला मसाला व्यवस्थित शिजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा थंड करून घेते। आता यामध्ये मी पाव चमचा इतका आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालत आहे। अर्धा चमचा इतका मी मसाला घालत आहे आणि पाव चमचा इतका मी हळद घालत आहे। चवीपुरती मीठ घालत आहे। मी ते मीठ थोडंच घालत आहे कारण मी ऑलरेडी वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे। थोडंसं लिंबू पिळून घेत आहे। हे सगळं व्यवस्थित वाटण, मसाला वगैरे हलव्याला लावून घ्यायचं आहे दोन्ही साइडनी। आता हे वाटण मी चारी साइडनी लावून घेतलेलं आहे। आता हा मॅरिनेशन 5 मिनिटं आपण असंच ठेवूया। आता हे फ्राय करण्याकरिता मी इथे 1 चमचा रवा घेतलाय आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आपले 5 मिनिटं झालेले आहे मॅरिनेट करून ठेवून। आता यामध्ये मी वाटण स्टफ करते। आता हा वाटण आहे तो मी या हलव्यामध्ये स्टफ करून घेते, भरून घेते। आता आपण याला फ्राय करून घेऊया। आता मी हलव्याला दोन्ही साइडून रवा लावून घेते। हलव्याला रवा लावून झालेला आहे। आता मी याला फ्राय करून घेते। मी एक तवा ठेवला आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये भरलेला हलवा ठेवत आहे फ्राय करायला। एक साइड व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण याला दुसऱ्या साइडून पण शिजवून घेऊया। थोडं तेल घालत आहे। आपला भरलेला पॉम्फ्रेट तयार आहे। आता याची प्लेटिंग करून घेते। आपला भरलेला हलवा तयार आहे। आता मी याची प्लेटिंग करून घेते।